मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंबद्दल एक वक्तव्य केलं आणि संबंध राज्यात त्याची चर्चा सुरू झालेली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड त्यांना भेटले असं ते बोलल्यानंतर त्यावर बरीच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. माझ्यासोबत स्वतः मनोजदादा जरांगे पाटील आहेत. पाटील साहेब, काय नेमकं भेट कशी झालेली आहे? भेटले होते हे आम्हालाही माहिती आहे, परंतु तिथलं ना फुटेज भेटलं ना फोटो भेटले. काय ती भेटले होते? रात्री 2 ते 3च्या दरम्यान भेटले होते. नाही मी काही चर्चा चालू केली. आपल्याच बांधवांनी कवाचे कवा कम काढलं मलाच मिळाला का ना. ते विषय कवाचा काढलाय कवा त्यावेळेस काढला असतं तर ठीक होतं त्याचा वाचतावा. आता काहीच कारणच नाही ना काढायचं. पण भेटले तर होते. मग ते तर तवाच बी झालं मीडियाचं बांधव त्यावेळेस आलं होतं. जे आहे ते आहेच ना. तेच काय हो, आज हजारांनी येत होते, हजारांनी. त्याच्यापेक्षा 10 पटीनं सन्मान असणारे सन्माननीय लोक तिथे येत होते आणि आपण सगळ्याचा सन्मान करत होतो. ते अंतरवाली एक असं गाव आहे की तिथं आम्हाला मीडियात शिवाय देणारा जरी आला तरी आम्ही त्यांचा मान सन्मान करायचो. पण त्यांच्यासोबत वाल्मिक कराड सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळालं वाल्मिक कराड आहे? नाही, काय झालं, आम्ही बीडच्या दौऱ्यावर होतो आणि बीडच्या दौऱ्यावर असताना नारायणगडावर आम्ही आलो. आम्हाला आष्टीला जायचं होतं. तिथं हार्वेस्टरवाले आले नारायणगडला. त्यांना हाणलं बिडात येईन ह्या सरमाडणी आणि आणखीन 2-4 होते, बरेच होते वाटतं. हे धनंजय मुंडे होता वाटतं तेव्हा तिथं बहुतेक, मला माहीत नाही. पण त्यांना मारलं. ते आले मग इकडं कोणतरी सांगितलं असं तुम्ही पाटलाकडे जा. ते आले, ते म्हणले आम्हाला लय मारलं, आम्ही हार्वेस्टरवाले येतो, आमच्यात पैसे घेतले धनंजय मुंडेने सरमाडाने. म्हणलं मारायचं काय कारण आहे? पण आता हे कोणीच माहीत नव्हतं. आम्ही आपलं काय हा बघ हाय ते असतंय बा सरळ आहे ते, कोणीच माहीतच नव्हतं. धनंजय मुंडे ठीक आहे म्हणलं, त्याला बोलू का? हार्वेस्टरवाल्याला बोललो मी, त्याला बोलतो. पण हे कोण आहे, सरमाड का खरमाड, हे आपल्याला माहीतच नाही कोण आहे ते, कोण येतं. पण त्यांचा दोन्हींचा म्हणजे दोन्ही मंत्र्यांचा एक कार्यकर्ता आहे गेवरायला. हे चांगलं पोरग आहे ते एकदम, असं काय गर्विष्ट जातीवादी फातीवादी असं नाही आहे. त्याला फोन केला, अरे म्हणलं हे लोकांना हाणायचं काय कारण रे, पैसे घेऊन हे लोकांनी यांचे पैसे द्या, नाही तर मग मी का पडलो ना बघा म्हणलं मॅटरमध्ये. तर त्यांनी ते म्हणे 2-3 मिनटं द्या. 2-3 मिनटात त्यांनी ते फोन लावला. त्या कुणाला लावला माहीत नाही, धनंजय मुंडेला लावला का त्या खरमाड्याला का कुणाला लावला माहीत नाही. ते म्हणे मी लगेच आलो. ते 20-25 मिनटात किंवा 30 मिनटात काय जी मी वेळ मागं पडून ते लगेच गडावर आला, नारायणगडावरती. ते गेवरायचा कार्यकर्ता त्यांचं बोलणं काय झालं, तेव्हा म्हणलं वाटतं त्यांना हे पाटलाकडे कसं काय लफडं गेलो बाबा, इतकं लांब कशाला आण, तू त्या लोकांना माघारी आण. त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणे आपण ते सगळं करू. आणि मग ते गडावर आला आणि तेव्हा म्हणला लोकांना यांना माघारी बोलवलंय. आता हे घाबरलेले होते, यांना मारलं होतं तर हे घाबरलेले होते. म्हणलं भेऊ नका तुम्ही जा. एवढं काय काय इथं काय दहशतवादी येतं का दुपारा मारायला, तुम्ही काय नक्षलवादी आहेत काय? म्हणलं हाणू द्या, तुम्हाला कसं हाणते ते आता जातं. मग त्यांची व्यवस्था केली जणून त्यांनी राहायची. त्याची नंतर काय झालं त्यांचं त्यांनाच माहीत. त्याच्यानंतर मला आपले बांधव हार्वेस्टरवाले म्हणले पण नाही काही. पण 3-4 वाजता ते आले आष्टीच्या दौऱ्यात असताना भालगावजवळ. गेवरायचा पण कार्यकर्ता होता आणि त्यांनी मग सांगितलं की बोलणं झालं, बेस्ट झालं. मग ते आपल्याही लोकांना सांगितलं वा आम्हाला दिलं कुठलं, पण नंतर लयच पाहुण्यासारखी आमची सोयीच केली, नामकच केलं, देतो म्हणे असं तसं. मग त्यांचा काहीतरी विषय झाला. म्हणलं का बघ तुमच्या पैशाशी मतलब निघतेत ना, द्यायला लागलेत ना, तर घ्या. मग त्यांचं काय ठरलं माहीत नाही. पण त्याच्यानंतर आपले बांधव आले नाही हार्वेस्टरवाले. मग त्यावेळेस त्या गेवरायच्या कार्यकर्त्यांनीच ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर हे आले मग हे धनंजय मुंडे आणि त्यो खरमाड्या का सारमाड्या ते आले तिथं. आता कार्यकर्ते प्रत्येक नेत्यासंघ येतात, प्रत्येक. मग ओळख करून द्या. तुम्ही संघ आल्यावर तुम्ही सुधीर भाईचं नाव सांगता तसं प्रत्येकाचं नाव सांगतोच ना कोणी असला तरी. तसं त्यो धनंजय मुंडे म्हणला ह्यो ते सरमाड का खारमाड त्यो. अरे म्हणलं ह्यो आहे का ते पैसे बुडीणार हार्वेस्टरचा? त्या हिशोब ते बघितलं. पण ते 2 मिनिटं लगेच ते दाराच्या बाहेर गेला ताबडतोब. पण धनंजय मुंडे आले त्यावेळेस नेमकं खरं काय बोलणं झालं होतं परत? बघा आता मला सांगा त्यावेळेस काय होणार आहे दुसरं. त्यावेळेस जे राज्यातले सगळेच येत होते. मी जातीवादी नाही आहे, मी रातपाठ एक करी. पण अंतरवाडीत आलेल्या माणसाला प्रत्येकाला शक्यतो भेटतो. एखादा अर्ध हुकत असेल, कारण सगळ्याला भेटणं शक्य नसतं. पण शक्यतो सन्मान केलेला आहे, सगळ्यांना भेटलेलं आहे, जातपात बघितलेलं नाही. मी होतो झोपल्या, म्हणजे खरं म्हणजे मी होतो झोपल्या. कारण 2-3 वाजून गेले ते वाटतं, अर्धा घंटा मागं पुढं होईल. त्यावेळेस धनंजय मुंडे पूर्ण मीडियाला चकवा देऊन आलेले होते, कारण आम्हाला माहित होतं धनंजय मुंडे येणार आहेत. पण त्यांनी परळीमध्ये त्यांच्या कार्यक्रमात चकमा देऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीने आले. बरोबर.
हा म्हणजे असं खरं बोललं पाहिजे. तुम्हालाही माहीत होतं हे आणि बऱ्याच पत्रकारांना माहीत होतं. पण याच्या पलीकडे होतं आणखीन जणू की 8-10 दिवस तो आधीच कॉन्टॅक्ट करीत होता तो की मला अंतरावली द्यायचं म्हणून. पण ती गर्दीची इतकी असायची की ते येणंच होत नसायचं. म्हणून त्या दिवशी ते आलं तिथं. मी होतो झोपलेलो. म्हणलं जाऊ ते भेटता येईल नंतर असं. पण ते परत 1-2 घंटे निरोप आला म्हणजे त्याच्यानंतर की ते म्हणले आम्ही भेटल्याशिवाय जाणारच नाही. आईला म्हणलं मग एवढ्या वेळ उभा करणं चांगलं नाही. शेवटी आमचं मराठ्यांचं हृदय, संस्कारी हृदय, माणुसकीचं हृदय, कोणात किती ठासून त्यांच्यात जातीवाद भरलेला असला त्या धनंजय मुंडेच्या टोळीत आणि त्याच्यात, आमच्यात नाही. नाही म्हणलं आपण भेटलं पाहिजे. मग झोपे डोळे चोळीत आलो खाली, बोललो, एवढाच विषय. आणि त्यावेळेस विषय काय असतो, ध्यान ठेवा बाबा, आणि दुसरं काय असतं लक्ष ठेवा. आम्ही कोणाला थांबवत नव्हत्या टायमाला, कारण आम्हालाच उभा करायचं होत्या. त्यामुळं आम्ही कोणालाही करणार. पण त्यावेळेस जे नेते येत होते ते अक्षरशः तुमच्या पाया पडताना आम्ही अनेकांना बघितलेलं आहे, हात जोडून विनंती करताना की आम्हाला पाठिंबा द्या, आमच्या विरोधात जाऊ नका. धनंजय मुंडे आल्यानंतर नेमकं काय करणार? नाही, मी तसं एवढं नाही बोलणार. त्या विषयात काय असतं, ती एक परंपरा म्हणू किंवा ती प्रक्रिया तशी होती, किंवा आपल्यात असतं बी, आपल्या धर्मात आहे पण एकमेकाला नमस्कार करणं, हे करणं. म्हणजे मी लई टाकून बोलल्याने पण नाही बोलणार. हां, इकडं नाही सोडणार, संतोष भाई देशमुखच्या मॅटरमध्ये नाही सोडणार. ही प्रक्रिया वेगळी. त्यावेळेस आम्हाला माहीत असते इतके नालायक आहेत, येऊ नवी दिले नसते. आणि काय आम्ही नाही गेलो त्यांच्याकडं, ती आलेली आहेत. त्यामुळे आता कोणीही येऊ शकतो. परंतु ती विषय मी नाही हाताळला. काही राजकीय संकेत, मान मर्यादा, त्यावेळेस तुम्ही शब्द दिला होता त्यांना काही? कोणालाच नाही राज्यातून, त्यालाच काय, धनंजय मुंडेला नाही. कोणालाच नाही राज्यात. कारण आम्हाला ते म्हणतच होतं तसं ना, की मी अडचणीच्या काळात होतो त्यावेळेस याच मराठ्यांनी मला आशीर्वाद देऊन हेच समाज माझ्या पाठीमागं उभा राहिला आणि मला मोठं केलेलं आहे, आमच्यापेक्षाही, असं ते त्याच्या वेळेस म्हणायचं. हा, आता तोच म्हणतोय माणसं मारून टाकी द्या आमची. ज्यांनी सांभाळलं, ज्या मराठ्यांनी सांभाळलं, तोच म्हणतोय. इतके बेमानी त्या समाजाशी. मग जातीवादी नाही मराठा समाज, तरी जातीवादाला तोललं आणि त्यांच्याच पोरांचे मुर्दे पाडायला निघाले. काय शब्द त्यावेळेचे, आता काय. वेळ बदलली, भूमिका बदलते लोकांची, चांगला नाही, नियत बदलते. नियतीला मान्य नाही. असं वागू नये, राजकीय क्षेत्रात तरी वागू नये. वैचारिक मतभेद असायलाच पाहिजे, त्याशिवाय राजकारणातलं चढती पायरी होत नाही, चढतं पाऊल होत नाही, राजकीय उदय कधीच होत नाही. वैचारिक मतभेद असले पाहिजे, पण खुनशीपणाचे, क्रिमिनल माइंडचे विचार कधीच असू नये. ज्या समाजानं सांभाळलं म्हणताय, त्या समाजाच्या पोरांचे मुर्दे पाडायला लागले तुझी टोळी, तू, हे कोणची पद्धत? अंजली दमाने आता गडावर जाणार, त्यांनी जाहीर केला आज की शास्त्री महाराजांना ती भेटणार आणि सगळे पुरावे देणार. ते काय माहीत आपल्याला, ज्याचा त्यांचा विषय, पुरावे देणार का नाही देणार, देते. ते काम चांगलं आहे, करतायत, ते लढतायत गोरगरीब संतोषबाईच्या न्यायासाठी. चांगला विषय. समाज असतो, जनता हमेशा पाठीशी असते अशा लोकांची. संत देशमुख सुद्धा काल गेले, मी सुद्धा तिथं होतो, आणि महंतांनी त्यांना डायरेक्ट आमचा सगळा पाठिंबा आहे आणि आरोपींच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही. थोडेसे शब्द बदलले. अगोदर जे दिसायचं ते दिसलं. आता त्यात मला बोलायचं पण नाही, कारण बाबांजींबद्दल मी बोलत नाही आणि त्यांना दोष देऊन उपयोग नाही. करता करविता धनंजय मुंडेची टोळी, स्वतः धनंजय मुंडेने ते करून घेतलं. तिथं जाऊन तेव नसता तर म्हणता आलं असतं, त्याच्या टोळी नाही केलं. हे काम त्यांनी स्वतः करून घेतलं. म्हणजे स्वतःचं पाप झाकायसाठी गडसुद्धा कलंकित करायचं काम केलं त्यांनीच. कारण धम्यगडाला एक वारसा आहे, त्यामुळं तिथंसुद्धा तुम्ही नाही सोडलं देवाला बी स्वस्वार्थासाठी. यांनी पाप केलं आहे, सारमाड्यांनी पाप केलं. एवढ्या प्रॉपर्टीत त्याला काय करायचं? आज भोगायसुद्धा त्यालाच वेळ आली. असल्या टोळ्या सांभाळायचं असेल तर गोड लागलं, गाड्या घेऊन येणं, पैसा नाशिणं, हे करणं ते करणं. आता काय पळायचं इकडं तिकडं. पण जे अंक दिसायला नको होता तिथून, त्या क्षेत्रावरून तिथं दिसला. मग शंका येते ना त्यावेळेस. मग ती शंका येते की एवढं मोठं श्रद्धास्थान ह्या टोळीनं कलंक लावला मग त्या टायमाला, अशी शंका येते. त्यांचा एक मोठा नेता आहे, त्यांना जिवंतपणे मरण यातना भोगायला लावल्या, हीच टोळी असू शकते ना. मग इतके बेमानिचाराचा माणूस असू शकतो,
हा त्यांच्यात नेते आहेत त्यांच्या जातीसुद्धा. हा अहंकारी आहेत ते, गर्विष्ठ बी आहेत. पण यांच्यासाठी अशी खराब नियतीनं नाही चालत ते, लोकांचे मुर्दे पाडण्याकडे. काही गोष्टी अमान्य कराव्या लागतात राजकारणात, समाजकारणात. त्या पद्धतीत ते अहंकारी आहेत खरंच आहे, गर्विष्ठ पण आहे, पण इतकी नियत खराब नाही धनंजय मुंडेसारखी.